नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण करणार आहोत आमसूलची कढी। त्यासाठी लागणारे साहित्य हे थोडे आमसूल घेतले आहे, थोडा गूळ, कढीपत्ता, कोथिंबीर आणि आपण एका वाटक्यात 2 चमचे दाण्याचे कूट आणि 2 चमचे बेसन घेणार आहोत। आणि आता आपल्याला फोडणी करायची आहे। एका पातेलीत तेल टाकून घेऊया थोडेसे। त्यात घालायचं आपल्याला जिरं, हिंग, कढीपत्ता आणि आपण आता त्यात घालणार आहोत अगदी 1 चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद, त्यात घालायचे 1 ग्लास पाणी। आता या 1 ग्लास फोडणीच्या पाण्यात आपण गूळ घालून देणार आहोत। तुम्ही साखर पण टाकू शकता। आणि हे थोडेसे आमसूल धुवून घेतले आहेत ते टाकायचे आहेत। आणि चवीप्रमाणे मीठ पण आपण आताच घालून देणार आहोत, चवीप्रमाणे मीठ। आणि हे गूळ आमसूल या थोड्या पाण्यात उकळू द्यायचे आहे। तोपर्यंत आपण हे जे दाण्याचं कूट आणि बेसन काढून ठेवलं होतं त्याला थोडे पाणी घालून मस्त बीट करून घ्यायचे। छान बीट करून घेतलंय। ह्या पाण्याला आता उकळी आली आहे। ही कढी अतिशय साधी, सरळ, सोपी आणि चविष्ट कढी आहे। हे बीट केलेलं आपण आता या पाण्यात टाकून देऊया फोडणीच्या। आणि पुन्हा आता 1 ग्लास पाणी घालायचं आपल्याला। बेसन पीठ आणि दाण्याचं कूट टाकल्यामुळे कढीला छान घट्टपणा येतो। आपण अजून थोडं पाणी घालूयात। आता आपण यात कोथिंबीर घालून देऊयात। खूप कमी सामानात आपली छान कढी तयार होऊन जाते। चविष्ट अशी ही कढी आहे। त्याला 5 मिनिटं उकळी घ्यायची आहे। कढी छान उकळून गेली आहे, अतिशय मस्त झालेली आहे। चला आपण आता याला सर्व करून घेऊयात। कढी छान तयार झाली आहे। आमसूलच्या कढीची रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका। नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करा। थँक्यू।